रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे खास लग्न बस्ता व आहेरासाठी होलसेलपेक्षाही कमी किमतीत संपूर्ण कुटुंबांची खरेदी. कांजीवरम, बनारसी, जुल्ला बेंगलोर सिल्क, मदुराई सिल्क, कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध. सूट व इंडो शेरवानी, हळदीसाठी कुर्ता, सफारी, ब्रँडेड शर्ट, पॅन्टचे खास कलेक्शन. असंख्य व्हरायटीसह 51% भरघोस डिस्काउंट. जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत. त्वरा करा, आजच भेट द्या रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे. विश्वासघात कोणी केला यावर मी बोलत नाही, परंतु जनतेच्या मनातील सरकार यावे अशी जनतेची इच्छा होती. 2.5 वर्षांपूर्वी सरकार बदललं नसतं तर एवढा मोठा निधी आला असता का? विकास कामे झाली असती का? असा सवाल करत लाडक्या बहिणींना विरोध करणाऱ्यांना जोडे दाखवा असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलंय. आटपाडी येथे महायुतीतील शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार सुहास बाबर यांच्या प्रचारार्थ आयोजित भव्य सभेत ते बोलत होते. यावेळी सुहास बाबर, खासदार धैर्यशील माने, अमोल बाबर, तानाजी पाटील आदी जण उपस्थित होते. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, मी गरिबी पाहिली आहे. सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेल्यांना 1500 रुपयांची किंमत काय कळणार? खानापूर विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार सुहास बाबर यांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्या. त्यांना मंत्रिपद देऊन मतदारसंघातील मंत्रिपदाचा दुष्काळ संपवू अशी ग्वाही शिंदे यांनी दिली आहे. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, स्वर्गीय अनिल बाबर यांची उणीव जाणवत आहे. लोकांसाठी काम करणारा हा नेता लोकांसाठी झटला. उठावा वेळी ते खांद्याला खांदा लावून उभा राहिले. टेंभूच्या पाण्यासाठी त्यांनी राजकारण विरहित काम केलं. सुहास बाबर यांना विजयी करणं ही त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. बाबर आणि परिवार ही माझी जबाबदारी आहे. तानाजी पाटील हा त्यांचा पाठीराखा, जीवाला जीव देणारा किंग मेकर आहे. अशी माणसं दुर्मिळ असतात. त्यांनाही राज्यस्तरावर मोठी जबाबदारी देऊ. या परिसरात MIDC आणि कारखाना देण्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली आहे. तब्बल 26 गुन्हे दाखल असलेला कुख्यात गुंड ममद्या उर्फ महम्मद जमाल नदाफ याने टोळीतील साथीदारावर आर्थिक वादातूनच गोळीबार केल्याचं आज समोर आलंय. गणेशनगर येथील सर्वधर्म चौकात काल रात्री 11च्या सुमारास हा गोळीबार झालाय. यात त्याच्याच टोळीतील सलीम मकबूल मुजावर हा गंभीर असून तो उपचार घेतोय. टोळीतील अंतर्गत वादाचा ऐन निवडणुकीत भडका उडाल्याने शहरात खळबळ माजली. दरम्यान या घटनेनंतर पसार झालेला गुंड ममद्या याला दानोळी येथे थरारक पाठलाग करत मुसक्या आवळण्यात आल्या. त्याच्यासह इम्रान असलम दानवडे, विजय उर्फ पप्पू बजरंग फाकडे आणि फारुख मुस्ताक नदाफ या तिघांनाही पोलिसांनी जेरबंद केले. LCB आणि शहर पोलिसांच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली आहे. संशयित पप्पू फाकडे आणि इम्रान दानवडे याच्या आर्थिक कारणावरून तसेच जखमी सलीम मुजावर याने अजय माने समवेत असलेल्या संबंधाच्या कारणातून संशयित तिघांनी सलीम यास जीवे मारण्याचा कट रचला. काल रात्री 11च्या सुमारास ममद्या नदाफ, इम्रान दानवडे आणि पप्पू फाकडे हे तिघे 100 फुटी रस्त्यावरील सर्वधर्म चौकात गेले. सलीम मुजावर यास संशयित फारुख नदाफ याने फोन करून घराबाहेर बोलवले. तो बाहेर येताच आधीपासून तयारीत असणाऱ्या ममद्याने कमरेला लावलेलं पिस्तूल काढून सलीमच्या छातीत उजव्या बाजूस बरगडीजवळ गोळीबार केलाय. यात सलीम हा रक्ताच्या थारोळ्यात पडला आणि गंभीर जखमी झाला. गोळीबारामुळे परिसरात खळबळ उडाली. त्यानंतर चौघांनीही घटनास्थळावरून पलायन केलं. गोळीबार झाल्याचं समजताच पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अपर अधीक्षक ऋतू खोकर, सहाय्यक अधीक्षक विमला M, निरीक्षक संजय मोरे, LCBचे निरीक्षक सतीश शिंदे, सहाय्यक निरीक्षक संदीप शिंदे, पंकज पवार यांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक निरीक्षक संदीप शिंदे यांचं पथक महमद्याच्या मागावर होतं. ते दानवळीत असल्याची माहिती मिळताच तातडीने पथक रवाना झालं. कुख्यात गुंड असल्याने पोलिसांनी अत्यंत गोपनीयता बाळगली आहे. त्याच्या घरात घुसून पोलिसांनी एंट्री केली. पोलीस पाहून महमद्या पळाला. पाठलाग करून त्याच्या मुसक्या आवळल्या. वाकुर्डे बुद्रुक योजना महायुती शासनाने आणली. वाकुर्डे बुद्रुक योजनेचे सर्व टप्पे पूर्ण होईपर्यंत पैशांची कमतरता पडू देणार नाही. जयंत पाटील एवढे वर्ष मंत्री होते, जलसंपदा मंत्री होते. या योजनेसाठी त्यांनी फुटकी कवडीही दिली नाही असं टीकास्त्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोडलंय. पावसात सभा झाली की विजय निश्चित होतो असं बोललं जातं. सत्यजित भाऊ, तुमचा विजय निश्चित आहे असंही देवेंद्र फडणवीस बोललेत. पेठ येथे वाळवा शिराळा विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार सत्यजित देशमुख यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते.
यावेळी धनंजय महाडिक, सदाभाऊ खोत, राहुल महाडिक, सम्राट महाडिक प्रमुख उपस्थित होते. देवेंद्र फडणवीस म्हणाले, वाकुर्डे बुद्रुक योजना युती शासनाने आणली. सरकार बदलल्यावर ती थांबली. पुन्हा मी मुख्यमंत्री झाल्यावर 100 कोटी रुपये दिलं. प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतात पाणी गेलं पाहिजे. शिवाजीराव देशमुख यांचे 35,000 हेक्टर क्षेत्र पाण्याखाली आणण्याचं स्वप्न पूर्ण करायचंय. वाकुर्डे बुद्रुक योजनेची फेर सर्वेक्षण रिपोर्ट आलेला आहे. मार्चच्या बजेटमध्येच बार उडवून देणार आहोत आणि ही योजना पूर्णत्वास नेऊ. शिराळा मतदारसंघातील वेगवेगळ्या मागण्या आणि तिळगंगा नदीत वाकुर्डे बुद्रुक योजनेचं पाणी अशा अनेक मागण्या पूर्ण करू अशी ग्वाही दिली आहे. संजय पाटील यांना विधान परिषदेवर आमदार करावे असा आग्रह आर पाटील यांनी धरला होता. मी त्याच वेळी आर पाटील यांना सांगितलं होते की त्यांना आमदार करू नका, कारण हा माणूस विश्वास ठेवण्याच्या पात्रतेचा नाही आणि शेवटी तेच खरं झालं. ज्या दिवशी विधान परिषदेचा कार्यकाल संपला त्याच दिवशी त्यांनी पक्ष सोडला, भाजपमधून खासदार झाले आणि आता भाजप सोडली अशी घणाघाती टीका खासदार शरद पवार यांनी केली आहे. ते पुढे म्हणाले, विधानसभा निवडणुकीत आम्ही सत्तेसाठी नाही तर लोकांची कामे करण्यासाठी मते मागत आहोत. आजचे कार्यकर्ते मात्र पैशांचा गैरवापर करून माणसे विकत घेतात आणि सत्ता मिळवतात. निवडणुकीनंतर फडणवीसांच्या हातात सत्ता जाऊन द्यायची नाही यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत असे प्रतिपादन राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रमुख शरद पवार यांनी तासगाव येथील सभेत केले. विधानसभा निवडणुकीत राज्याच्या कानाकोपऱ्यातील लोकांना रोहित पाटील हेच निवडून यावेत असं वाटतंय. या निवडणुकीत रोहित पाटीलला इतक्या विक्रमी मताधिक्याने निवडून द्या की संपूर्ण राज्यभर विजयाची चर्चा झाली पाहिजे असं आवाहन शरद पवार यांनी केलंय. रोहित पाटील यांच्या प्रचारार्थ आज शरद पवारांनी तासगाव येथे जाहीर सभा घेतली. यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार विशाल पाटील, आमदार सुमनताई पाटील, आमदार अरुणांना लाड, अनिता सगरे, भारत पाटणकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. मला रक्त सांडावं लागलं तरी चालेल, पण येत्या 24 तारखेपासून विरोधकांची गुंडगिरी मी मोडून काढणार. संजय काकांनी त्यांच्या सत्तेच्या काळातील कर्तृत्व सांगण्यासाठी एका स्टेजवर माझ्या समोर यावं. फार तर स्टेजची व्यवस्था मी करतो असे आव्हान देत मला एकटं पाडण्यासाठी सगळे विरोधक ज्या वेळी एकवटतात तेव्हा छातीचा कोट करून जनता आमच्या सोबत उभी राहते असा इशारा महाविकास आघाडीचे तासगाव मतदारसंघाचे उमेदवार रोहित आर पाटील यांनी दिलाय. तासगाव येथील आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते. यावेळी ते म्हणाले की दगडावरची पांढरी रेघ आहे. गेल्या 10 वर्षाच्या खडतर प्रवासात निष्ठावंत, शिलेदार आणि सर्वसामान्य जनतेनेच मला आणि आमच्या कुटुंबाला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलंय. मतदारसंघात 850 कोटी रुपयांचा निधी आणला. टेंभू, आरफळ, म्हैसाळ योजनेतून शेतीला पाणी देण्याचा प्रयत्न केलाय. मतदारसंघाला मी संपूर्ण आयुष्य खर्ची घालायचं ठरवलंय. 5 वर्षात MIDCच्या माध्यमातून मोठे उद्योग आणून तरुणांच्या हाताला काम देण्याचा प्रयत्न करणार. तुमच्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ देणार नाही याची काळजी मी मतदारसंघातील जनता घेईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केलाय. महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारचा मुख्यमंत्री होणार हे निश्चित आहे. तुम्ही आमदार विक्रमसिंग सावंत यांना विधानसभेत पाठवा. मी खोटं बोलणारा मुख्यमंत्री नाही, तुम्हाला आश्वासित करतो. महाराष्ट्र सरकारशी करार करून जत तालुक्याच्या सीमेवरील 40 गडीनाड गावांना शाश्वत पाणी देऊ अशी ग्वाही कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दिली आहे. जत विधानसभेचे उमेदवार विक्रमसिंग सावंत यांच्या प्रचारार्थ संख येथे जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. यावेळी विक्रम सावंत, प्रकाश जमदाडे, सभापती नाना शिंदे, मनसूर खतीब यांच्यासह प्रमुख उपस्थित होते. मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले, जत तालुक्याच्या सीमेवरील गावे कर्नाटकातीलच आहेत असं आम्ही समजतो. येथील समस्या, अडचणी आमच्याच आहेत. म्हणून माणुसकीच्या दृष्टिकोनातून तालुक्याच्या सीमेवरील गावांना तुपची बबलेश्वर योजनेतून सध्या पाणी सोडण्यात येतं. महाराष्ट्रात महाविकास आघाडी सत्तेवर येणार हे काळ्या दगडावरची रेघ आहे. मी खोटं बोलणारा मुख्यमंत्री नाही, येथील जनतेला आश्वासित करतो. आमदार विक्रमसिंग सावंत यांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्या. आम्ही महाराष्ट्राशी करार करून तुपची बबलेश्वर योजनेतून गड शाश्वत पाणी देऊ. 2019च्या निवडणुकीत राज्यातील जनतेने कोणालाही स्पष्ट बहुमत दिलं नाही याचा आदर ठेवून शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्याबरोबर काँग्रेस सत्तेवर आली. मात्र काँग्रेस फोडता येत नाही हे लक्षात येताच ऑपरेशन कमळ राबवून फडणवीस यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी फोडून खिचडी सरकार स्थापन केलं. असे प्रयोग कर्नाटकात केलेल्या प्रयोगांना जनता भुलली नाही. आम्ही राबवलेल्या पंचसूत्रीची कॉपी करून महायुतीने जाहीरनामा प्रसिद्ध केलाय. पण खोटं बोल, पण तेही रेटून अशी अवस्था भाजपची असल्याने येथील जनता भाजपवर विश्वास ठेवणार नाही अशीही टीका त्यांनी यावेळी बोलताना केली आहे. भाजपचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 10 वर्षांपूर्वी धनगर समाजाला पहिल्या कॅबिनेटमध्ये आरक्षण देण्याची ग्वाही दिली होती. मात्र आजपर्यंत समाजाला आरक्षण दिलं नाही. केवळ निवडणुकीत समाजाचा मतांसाठी वापर केला जातो असा आरोप
भूषणसिंह राजे होळकर यांनी केलाय. सांगली विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार पृथ्वीराज पाटील यांच्या प्रचारार्थ संजयनगर येथे प्रचार सभा पार पडली आहे. या बैठकीत भूषणसिंह राजे होळकर बोलत होते. यावेळी काँग्रेसचे उमेदवार पृथ्वीराज पाटील, नामदेव कस्तुरे, अजित दुधाळ, अण्णा महाराज, प्राध्यापक N.D. बिरनाळे, प्रशांत देशमुख, प्रकाश बन्ने, सुरेश बंडगर, डॉक्टर विक्रम कोळेकर आदी जण उपस्थित होते. भूषणसिंह राजे होळकर म्हणाले, भाजपने धनगर समाजासाठी 5 वर्षांपूर्वी 1000 कोटी निधी देऊ असं सांगितलं होतं, पण ते दिलं नाही. भाजपात धनगर समाजाला किंमत नाही. भाजप हा पक्ष जाती धर्मात भांडणं लावतो. माळी, धनगर, वंजारी हा वाधव पॅटर्न केवळ सत्ता हस्तगत करण्यासाठी वापरतो. लाडकी बहीण 2.5 वर्षांपूर्वी नव्हती का? आत्ताच ती लाडकी झाली. हा सगळा इलेक्शन जुमला आहे. महाराणी अहिल्याबाई होळकर स्मारक करण्याचा शब्द आमदार गाडगीळ यांनी पाळला नाही. त्यामुळे पृथ्वीराज पाटील यांना आमदार करा. भाजपला आणि अपक्षाला मतदान करू नका. पृथ्वीराज पाटील तुम्ही ते पूर्ण करा. धनगर आरक्षणासाठी विधिमंडळात आवाज उठवा असं आवाहन त्यांनी केलंय. हमाल, तौलाईदार, गाडीवान, महिला कामगार या सर्वांचे प्रश्न सोडवण्यासाठी काम करेन. सर्व माथाडी कामगारांना पेन्शन तसेच घरकुले मिळवून देण्यासाठीही काम करण्याची ग्वाही आमदार सुधीर गाडगीळ यांनी दिली आहे. सांगली येथील वसंतदादा मार्केट यार्डमधील हमाल, तौलाईदार, गाडीवान, महिला कामगार यांच्या जाहीर सभेत गाडगीळ बोलत होते. मार्केट यार्डमध्ये गाडगीळ यांचं आगमन होताच त्यांची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. ढोल कैताळांच्या तालावर आणि भंडाऱ्याची उधळण करत ही मिरवणूक निघाली होती. गाडगीळ म्हणाले, माथाडी कायदा सांगली जिल्ह्यासह राज्यात पूर्ण ताकदीने राबवण्यासाठी मी शासनाकडे आग्रह धरेन. हमाल, तौलाईदार, महिला कामगार तसेच गाडीवान यांच्यासाठी पेन्शन आणि घरकुल योजना मंजूर व्हावी यासाठीही मी जास्तीत जास्त प्रयत्न करेन. महायुती शासनाकडून या सर्व माथाडी कामगारांना पेन्शन आणि घरकुले मिळवून देईन. प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार म्हणाले, कष्टकरी कामगारांच्या या क्षेत्रात कुणी राजकारण आणू नये. भारतीय जनता पक्ष आणि महायुती सरकार या सर्व कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी सक्षम आहे. सुधीरदादा गाडगीळ आणि आम्ही सर्व नेते माथाडी कामगारांसाठी काम करणाऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहू. माथाडी कामगारांची कुणीही दिशाभूल करू नये असं आवाहन त्यांनी यावेळी केलंय. लोकसभेप्रमाणे सांगली विधानसभा मतदारसंघात पृथ्वीराज पाटील यांची काँग्रेसने लादली आहे. गेल्या निवडणुकीवेळी त्यांनी 2024ला जयश्री पाटील यांना उमेदवारी मिळण्यासाठी पाठिंबा देण्याची ग्वाही दिली होती. मात्र त्यांनी हा शब्द फिरवला. आता विधान परिषदेची भाषा त्यांच्याकडून होतीये. पण आम्ही विधान परिषद कधी मागितलीच नाही असा खुलासा माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील यांनी केलाय. तर 10 वर्षात मीच काम केलं असल्याचं पृथ्वीराज पाटील सांगतात. पण गेल्या 35 वर्षात दादा घराण्याने जनतेची कामे केली आहेत. ती केवळ स्वार्थ किंवा उमेदवारीसाठी नाही असाही आरोप त्यांनी केलाय. प्रतीक पाटील म्हणाले, मतदारसंघातील काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जयश्री पाटील यांना विधानसभेची उमेदवारी द्यावी अशी मागणी केली होती. त्यांचा दावा योग्यच आहे. लोकसभेला देखील दादा घराण्याबाबतीत असंच घडलं. आम्ही कमी पडलो, त्यामुळे विधानसभेला जयश्री पाटील समाजासमोर अपक्ष म्हणून जात आहेत. पण त्यांनी विधान परिषदेची मागणी केली नव्हती. पृथ्वीराज पाटील हे चुकीचे बोलत आहेत. काँग्रेस नेते देखील खंत व्यक्त करत आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीत जयश्री पाटील आणि विशाल पाटील यांनी पृथ्वीराज पाटील यांच्यासाठी सभा घेतल्या, बैठका घेतल्या. त्यामुळे कमी मताधिक्याने त्यांचा पराभव झाला. याचं भांडवल पृथ्वीराज पाटील यांनी काँग्रेस नेत्यांकडे केलं. त्यापेक्षा 2024ला विधानसभेला जयश्री पाटील यांना पाठिंबा देण्याचा शब्द दिला होता. तो शब्द त्यांनी का पाळला नाही? दादा घराणे कधी स्वार्थासाठी किंवा उमेदवारी मिळवण्यासाठी असली कामे सांगत नसल्याचा टोला प्रतीक पाटील यांनी लगावलाय.